आपण जे पाहिलं होतं आजच्या आधी, सो आपण 3 टॉपिक्स ऍक्च्युअली कव्हर केलेत. किर्चॉफ्स लॉज, त्याच्यानंतर मीटर ब्रिज, त्यानंतर आता हा थर्ड टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली या चॅप्टर मध्ये सब टॉपिक 4 आहे. सो पहिले 2 आपले कव्हर झालेत. आता आपण जो सर्वात इम्पॉर्टंट जो सब टॉपिक आहे, म्हणजे तुमच्या या सिलेबस मधला सर्वात इम्पॉर्टंट सब टॉपिक चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सीईटी साठी, कॉम्पिटेटिव्ह म्हणजे तुमची नीट साठी, ओके, आणि जेडब्ल्यू साठी, या तीनही एक्झाम मध्ये याच्यावरती 2 क्वेश्चन असतात आणि यांच्यावरती 4 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो. गॅरंटीड प्रत्येक वर्षी पडतो, कंपल्सरी. हा पोटेन्शियोमीटर वरती 100% पडणारा क्वेश्चन आहे आणि तुमच्या बोर्डला तर गॅरंटीड पडणार आहे याच्यावरती. म्हणजे तुमच्या बोर्डमध्ये तुम्हाला पोटेन्शियोमीटर नाही, मीटर ब्रिज नाही तर किर्चॉफला. बोर्डला कसं आहे, बोर्डला काही होऊ शकतं, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कंपल्सरी या टॉपिक वरती क्वेश्चन असतो. सो बोर्ड मध्ये पण इम्पॉर्टंट आहे, असं काही नाही. तुम्हाला ऍक्च्युली हे करायचं म्हटल्यावर हे तर करावंच लागतं. सो बोर्डचा अभ्यास करा, तुम्हाला हे आपोआप पडते. एक कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे खूप, आणि खूप इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे पोटेन्शियोमीटर. सो ऍप्लिकेशन आहे ते वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचं. वेस्टर्न ब्रिज नेटवर्कच्या ऍप्लिकेशन मध्ये 2 पॉईंट येतात. वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचं ऍप्लिकेशन फर्स्ट होतं मीटर ब्रिज, आणि सेकंड ऍप्लिकेशन पोटेन्शियोमीटर. मीटर ब्रिज आणि पोटेन्शियोमीटर आर द डिव्हाइस विच मेजर द रेजिस्टन्स. क्लिअर, रेजिस्टन्स मोजतात. मीटर ब्रिज फक्त अननोन रेजिस्टन्स वगैरे मेजर करतो, पण पोटेन्शियोमीटरचे फास्ट ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत. हा 2 ईएमएफ ला कम्पेअर करू शकतो. हा जो ईएमएफ असतो म्हणजे काय, एक बॅटरी असते, बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. हा अननोन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. बरेच ऍप्लिकेशन्स पोटेन्शियोमीटरचे येतात, आणि पोटेन्शियोमीटर इज मोर प्रिसाइज दॅन एनी अदर इन्स्ट्रुमेंट. म्हणजे व्होल्टमीटर वगैरे यांच्यापेक्षा खूप जास्त प्रिसाइजली तो व्होल्ट मेजर वगैरे करू शकतो. सो प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट आहे, सो त्यामुळे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचं फंक्शन जे आहे ते एक्झॅक्ट सेम आहे कोणाशी, वेस्टर्न ब्रिज नेटवर्कशी, कारण त्याचं ऍप्लिकेशन आहे ना. सो बेसिक कॉन्सेप्ट तोच आहे, फक्त ऍप्लिकेशन आहे, वेगवेगळ्या डिव्हाइस आहे. So the voltmeter is a device used for the measuring the potential difference between 2 points in the circuit. That potentiometer is called an ideal voltmeter. तुम्हाला व्होल्टमीटर हा कॉन्सेप्ट माहिती असेल. व्होल्टमीटर काय असतो, तुम्ही सर्किट मध्ये असं व्होल्टमीटर काढतात आणि असं करतात. व्होल्टमीटर काय मेजर करणार तुमचा, हा मेजर करणार व्होल्टेज. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं व्होल्टेज म्हणजे नेमकं काय, हा पॉईंट आणि हा पॉईंट, सपोज हा ए पॉईंट आहे आणि सपोज हा बी पॉईंट आहे, तर या ठिकाणी असलेलं पोटेन्शियल आणि या ठिकाणी असलेलं पोटेन्शियल यांच्यातला डिफरन्स, त्याला म्हणतो आपण व्होल्टेज. समजलं का? व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 टर्मिनल्स असतात. पोटेन्शियल म्हणजे इनडायरेक्टली फ्लोची लेवल असते, ते कुठे कमी फ्लो आहे आणि कुठे जास्त फ्लो आहे. जास्त फ्लो आणि कमी फ्लो मधील गॅप, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. सो द पोटेन्शियल डिफरन्स मेजर बाय दी व्होल्टमीटर. आपण व्होल्टमीटर एक डिव्हाइस वापरतो, पण व्होल्टमीटर हा जो कॉन्सेप्ट आहे, हा जो डिव्हाइस असतो तो आयडियली जर आपण पाहिलं, आयडियली व्होल्टमीटर म्हणजे काय, आयडियल यावरती असतं एकदम प्रॉपर आणि 100% करेक्ट असा व्होल्टमीटर. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 100% अॅक्युरेसी भेटेल, अशी भेटत नाही कुठं, 99.99% भेटेल. सो आयडियल असं म्हणतो आपण. आयडियल व्होल्टमीटर कुणाला म्हणतो आपण, पोटेन्शियोमीटरला. पोटेन्शियोमीटर हा मोर प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट आहे, जे तुम्हाला एकदम अॅक्युरेट व्हॅल्यू देते पोटेन्शियल डिफरन्सची. आणि जो नॉर्मल व्होल्टमीटर असतो तो विंकल गॅलोमीटर वगैरे युज करून केलेला असतो. सो गॅलोमीटर वगैरे वापरून जो व्होल्टमीटर तयार केलेला आहे, त्याची अॅक्युरेसी जरा कमी असते, पण तो लवकर रिडिंग देतो. त्याच्यामध्ये कटकट पण कमी, याची अॅक्युरेसी जास्त आहे पण याला प्रोसिजर जास्त आहे. ओके, सो महत्वाचं आहे, तुम्हाला कधी कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो, आयडियल व्होल्टमीटर कशाला म्हणतात, कशाला म्हणतात, कशाला म्हणतात? हॅलो हॅलो, हा कशाला म्हणतात आयडियल व्होल्टमीटर? काहीच नाही समजलं का? अरे आवाज येत नाही का? हॅलो हॅलो, क्लिअर? व्होल्टमीटर हो सर. नॉर्मल वेगळं असतं, ते गॅलोमीटर वगैरे तयार केलेलं असतं, पण आयडियल अर्थ असतो 100% प्युअर, बिलकुल गॅरंटी, म्हणजे 100% अॅक्युरेसी असणार, 100% करेक्ट असं जे असतं. म्हणजे जे 100% करेक्ट व्होल्टेज मेजर करणार, 100% करेक्ट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 टर्मिनल मेजर करणार, ते डिव्हाइस जे आहे ते डिव्हाइस पोटेन्शियोमीटर आहे. सो तुम्ही आयडियल व्होल्टमीटर यालाच पोटेन्शियोमीटर म्हणतात, आणि पोटेन्शियोमीटर तुम्ही आयडियल व्होल्टमीटर सुद्धा म्हणू शकतात, असं म्हणणं आहे माझं. कधी कधी हे प्रश्न पडतात छोटे छोटे. सो आता याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिकली पाहिलं तर व्होल्टमीटर जे डिझाईन केलेलं असतं ते इन्फानाइट रेजिस्टन्स साठी डिझाईन केलेलं असतं ऍक्च्युअली, पण तसं पॉसिबल नाहीये.
इन्फानाइट रेजिस्टन्स कोणत्याच डिव्हाइसचा असू शकत नाही. मग त्याच्यातनं कुठलंही करंट समजा जाऊ नाही जर इन्फानाइट रेजिस्टन्स असेल तर. सो द potentiometer is an device which does not draw any current from the circuit. So the ideal voltmeter, it is used the accurate measurement of potential difference. आता इथं काय म्हणतोय हा की जर तुम्हाला करेक्ट मेजरमेंट पाहिजे असेल तर तुमचं डिव्हाइस असं पाहिजे की ज्याच्यातनं बिलकुल करंट पास होणार नाही, बिलकुलच करंट पास नाही व्हायला पाहिजे. मग असा रेजिस्टन्स क्रिएट करा की ज्याच्यातनं बिलकुलच करंट पास नाही होणार. असा रेजिस्टन्सच नाही जगामध्ये की जो बिलकुल करंट पास नाही करणार. म्हणजे असा कुठलाच रेजिस्टन्स होऊ शकत नाही की ज्याच्यातून तुम्ही करंट पाठवलं आणि ते इकडनं इकडे थोडं पण गेलं नाही बुवा, तर डायरेक्ट 0 to 0 आलं, असं होऊच शकत नाही. सो इम्पॉसिबल केस आहे. मग हे फक्त कुठं पॉसिबल होऊ शकतं, नॅचरल लॉनी होऊ शकतं ना. म्हणजे समजा 2 टँक घेतलं तुम्ही, त्याला कनेक्शन दिलंय, तर याची लेवल आणि याची लेवल एक्झॅक्ट जर सेम झाली, दोघांची हाईट सेम आहे सपोज, तर तुम्ही इथं म्हणू शकता की पाणी कुठनंच कुठं जात नाहीये. तो इथं जो फ्लो आहे तो फ्लो काय आहे, 0. हे कंडिशन होऊ शकते की नाही? हॅलो, हे होऊ शकते ना, बिकॉज हाईट नॅचरल लॉ आहे. तो हाईट सेम करून टाकणार आणि सेम केल्यानंतर तुमचं पोटेन्शियल डिफरन्स 0 होऊन जाईल. आणि पोटेन्शियल डिफरन्स 0 नेचरने केलंय. मग नेचर 100% करतं, काय करतं ते तुम्ही अप्रॉक्सिमेशन करत असतात. सो नेचर जे करणार ते 100% असतं. मग ती केस फक्त तुम्हाला कुठल्या केसमध्ये भेटू शकते, तिथून करंट बिलकुल फ्लो होणार नाही, म्हणजे बिलकुल फ्लो होणार नाही. ही केस फक्त नॅचरल प्रोसेस पॉसिबल आहे. तुम्ही कितीही काही करा, तुमच्या इथे पॉसिबल होणार नाही. ओके, सो ही सेम केस आपण इथं पोटेन्शियोमीटर मध्ये वापरत असतो. व्होल्टमीटर मध्ये आपण कितीतरी रेजिस्टन्सला वाढवला तरी पण आपला रेजिस्टन्स काही ना काही करंट तर लूज करणारच करणार. सो व्होल्टमीटर जे असतात त्याच्यामध्ये काही काही करंट लूज होत असतो, त्याच्यामुळे आपण त्याला आयडियल म्हणत नाही. पोटेन्शियोमीटर मध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला युज करता येतो, बिकॉज पोटेन्शियोमीटरचं तुम्ही नीट सर्किट पहा. तुम्हाला वेस्टर्न ब्रिज नेटवर्क जर आठवत असेल तर वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचं हे सर्किट असं होतं. ओके, आणि इथं ते कनेक्शन होतं. जो ह्या इथे एक पॉईंट आहे, हा इथं बी पॉईंट आहे. दोघांच्या मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स राहायचं, म्हणजे या इथलं पोटेन्शियल डिफरन्स आणि हे खालचं पोटेन्शियल डिफरन्स, इथलं पोटेन्शियल डिफरन्स आणि इथलं पोटेन्शियल डिफरन्स मध्ये डिफरन्स 0 होता. ही केस नॅचरली हॅपन झाली इथं. म्हणजे या 2 सर्किट तुम्ही लावल्यानंतर हे त्याचे पोटेन्शियल डिफरन्स इक्वल करताय आणि गॅलॉनोमीटर म्हणून कुठलं करंट जात नाहीये. सो ही ती केस झाली, तुम्हाला मी आता सांगितली ती बॅलन्स झालेली. हे बॅलन्स झालेली केस 100% प्युअर असेल, कारण ते नेचरने बॅलन्स केली. समजलं का? सो आपल्याला पोटेन्शियोमीटर मध्ये आयडियल व्होल्टमीटर जनरेट करता येतो. वाय? कारण आपण पोटेन्शियल डिफरन्स जे असतात त्यांना इक्वल करून त्यांना त्याच्यातून करंट न जाऊ देण्याची कंडिशन तयार करू शकतो आपण. जर व्होल्टमीटर जो असतो, हा कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे शिकायचा आहे. जो नॉर्मल व्होल्टमीटर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फानाइट रेजिस्टन्स पाहिजे असतो, पण जगामध्ये इन्फानाइट रेजिस्टन्स अशी कुठलीच गोष्ट नाही. हा लक्षात. पुढे हे आयडियल कधीच पॉसिबल होऊ शकत नाही, कारण इन्फानाइट रेजिस्टन्स म्हणजे नेमकं किती रेजिस्टन्स याचा कोणालाच आन्सर माहित नाही. ते इन्फानाइट म्हणजे याचाच अर्थ समजत नाही आपल्याला, इन्फानाइट म्हणजे नेमकं काय. सो हे पॉसिबल होत नाही, याला ते पॉसिबल होऊ शकतं कारण हा नॅचरल कॉन्सेप्ट आहे. सो आपण पुढे जाऊ आता. मग तुम्हाला पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल माहिती पाहिजे. सो काय असतं पोटेन्शियोमीटर पहिले समजून घ्या. ठीक आहे, बरेच ऍप्लिकेशन्स आहेत. एक शॉर्ट मध्ये सांगतो काय असतं तर. डायग्राम पूर्ण नाही, डायग्राम उलट्या कशा काय करून टाकल्या यांनी यावर्षी, मागच्या वर्षी बरं होतं सरळ. ओके, सो इकडे पहा. ऍक्च्युली काय असतं माहिती का, इथं थोडं डायग्रामचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे. मी थोडं तुम्हाला नीट सांगतो जरा, म्हणजे तुमचं जे तुम्हाला हे जे माहिती आहे ना, काय म्हणतो आपण त्याला, आता याच्यामध्ये काय शिकलो आपण, मीटर ब्रिजचं एक्झॅक्ट फंक्शन असतं हे, काही वेगळं काही नाही. म्हणजे हे तेच आहे. हे पहा तुम्ही नीट जर लक्ष दिलं तर ही ए, ऍक्च्युली हा ए नाही, इथं हा ए आणि हा बी, यांच्यामध्ये तुमच्या मीटर ब्रिज मध्ये नीट एक वायर होती, पाशी वायर होती अशी, इकडे ए पॉईंट राहायचा, इकडे बी पॉईंट राहायचा. त्या वायर वरती आपण गॅलॉनोमीटर घेऊन एक जॉकी लावायचो आणि इकडे ते स्ट्रीप होत्या पाशा, आठवतं का? आणि खाली मी तुम्हाला एक स्केल लावलेली होती बा इथं, आणि स्केल नंतर इथं बॅटरी लावलेली होती बा, इथं की, आणि इथून हा रेओस्टॅट कनेक्ट केलेला होता. मीटर ब्रिज जर आठवत असेल तुम्हाला माहिती आहे. मीटर ब्रिज आठवतो का तुम्हाला? हॅलो,
येस मीटर ब्रिज आठवतो ना प्रत्येकाला? हा, नीट लक्षात घ्या. ते डायग्राम आता त्यांनी शॉर्टकट केलेले सिम्पल वाईज, सो दॅट्स वाय ते समजत नाही. सो आता ही जे मी म्हणतोय तुम्हाला इथं, हा ए आणि बी, सो हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट, हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट आहे. समजलं का? पण हे मीटर ब्रिज मध्ये कन्फर्म होतं की यांच्यामध्ये वायर जी राहायची ती 1 मीटरचीच राहायची. ओके, ते कन्फर्म आहे कारण त्याचं नाव असते 1 मीटर ब्रिज. पण ते पोटेन्शियोमीटर मध्ये आपण 1 मीटरची ठेवत नाही, ती जास्तची असते, म्हणजे 1 मीटर पेक्षा जास्त असते. सो तुमचं जे आता वायर जास्त आहे तर त्याची स्ट्रेट तुम्ही दाखवू नाही शकत, तर त्याला अशी वाउंड करून ठेवलेली असते त्यांनी, तर ते अशी अशी वाउंड करून ठेवतात त्यामध्ये, म्हणजे जास्त वायर बसते ना तिथं त्या एवढ्या. समजलं का? So हे वायर 1 मीटरची नसते, 1 मीटर पेक्षा जास्त असते. सो ही तेच कॉन्सेप्ट आहे, ती वायरच आहे ती, फक्त ती वाउंड करून ठेवली, म्हणजे गोल गोल करून ठेवली, म्हणजे कमी एरियात जास्त बसणार. तो वायर तशी तयार केलेली आहे ती. आणि याच्यावरती ते परत ते सेम कन्सेप्ट आहे, हा बी आणि हा ए आणि बी आहे, इथून ते परत ते लावलेले असतात ते असे रेजिस्टन्स वगैरे असे, समजा इकडे कुठेतरी लावलेले असतील ते स्ट्रीप सारखं आहे समजा, इकडनं स्ट्रीप आहे मध्ये ते असतं. मग इथून एक गॅलनोमीटर घेऊन हा सीला कनेक्ट झालाय पाहिजे तो गॅलनोमीटर. तुम्ही डायग्राम जर अशी आडवी करून पाहिली जरा नीट, म्हणजे तुमचं पोर्ट्रेट करा, तुम्ही तुमचं डोकं थोडंसं पोर्ट्रेट करून घ्या, या बाजूनी पहा असं, तर तुम्हाला समजेल. ठीक आहे, ते मी नीटच काढतो. हे ए असतं, इथून ते मेटॅलिक स्ट्रीप असली पाहिजे होती अशी. ओके, मीटर ब्रिजच्या कॉन्सेप्टला सरळ असते, मीटर ब्रिजच असतो तो. मग हे इथून असं आणि हे असं राहिलं असतं. ओके, आणि इथे एक मेटॅलिक स्ट्रीप मध्ये राहिली असती, इथून एक अननोन रेजिस्टन्स राहिला असता असं काहीतरी, आणि इथून एक रेजिस्टन्स राहिला असता. सो इथं एक्स म्हणायचे तुम्ही, याला आर म्हणायचे, आणि यांच्यामधून एक तुम्ही कनेक्शन काढायचे आणि ते डी ला कनेक्ट करायचे. तर डी म्हणजे काय, हा सी पॉईंट आहे त्या हिशोबाने. आता इथं गॅलनोमीटर राहायचा एक. ओके, तो गॅलनोमीटर तुम्ही कनेक्ट करायचे, आणि हा पॉईंट तुमचा नल पॉईंट असायचा. बरोबर आहे? सो असं हे कनेक्शन होतं मीटर ब्रिजचं तुमचं. आठवतं तुम्हाला? हॅलो, इकडनं पहा, तर दिसेल तुम्हाला ते असं सरळ बरोबर असं आडवी डायग्राम करून. तर तुम्हाला हे कनेक्शन जे दिसतंय ना, सेम कनेक्शन असतं इथं, काहीच वेगळं नाहीये. फक्त फरक एवढा मीटर ब्रिज आणि याच्यामध्ये, की मीटर ब्रिज मध्ये ही वायर जी होती 1 मीटरची होती, आणि इथं हे लांब असते जरा. समजलं का? हा, एवढाच फरक लक्षात ठेवा. हे त्यांनी ऍक्च्युअली कॉन्सेप्च्युअल डायग्राम दिली, याच्यामध्ये ऍक्च्युअल डायग्राम नाहीये. तुम्हाला सेटअपच समजला नाही तर तुम्हाला काही समजणार नाही त्याच्यामध्ये. तो सेटअप त्याच्यामुळे सांगितलं नेमकं काय आहे ते. मग होणार काय नेमकं पहा. आता ते पूर्ण मीटर ब्रिजची तुमची डायग्राम आठवून पहा परत. तुम्ही काय केलं होतं, ही जॉकी होती, ही सी म्हणजे काय जॉकी होती. ते जॉकी तुम्ही या वायरवरती अशी फिरवणार, है की नाही? आणि या जॉकीला तो गॅलनोमीटर जो लावलेला असतो असा, तो जोपर्यंत 0 रिडिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही जॉकी अशी फिरवत असतात. बरोबर की नाही? मग एक पॉईंट भेटतो, त्या पॉईंटला काय होतं, हा सी 0 ला येतो, म्हणजे हा सी पॉईंट काय आहे, जिथं गॅलनोमीटरने काय रिडिंग दिलंय, 0 रिडिंग दिलेलं आहे. आलं का लक्षात? हॅलो, येस हो सर. हा, मग हा तुमचा सी पॉईंटला नल पॉईंट जनरेट झालेला आहे तुमचा. हे कन्सेप्च्युअल डायग्राम आहे म्हणून प्रॉब्लेम क्रिएट झाले मागच्या वर्षी जरा. सो मग हा सी ला तुमचा नल पॉईंट जनरेट झालेला आहे. तर मग तुम्ही नीट आठवा, तुमचा जर तुम्ही मीटर ब्रिज काढला, अरे बा, हा मीटर ब्रिजचा होता तुमचा. तर तो मीटर ब्रिज काढला तर हा तुमचा नल पॉईंट होता. नल पॉईंटच्या इकडच्याला तुम्ही एलएक्स म्हणायचे, इकडच्याला तुम्ही एलआर म्हणायचे, आहे की नाही? तसं हा सध्याला सी आहे, ही इकडची एक लेंथ आणि इकडची लेंथ, म्हणजे याचा एक रेजिस्टन्स आणि याचा एक रेजिस्टन्स, म्हणजे 2 रेजिस्टन्स भेटतील ना. तो सेम कॉन्सेप्ट आहे. तो पहा कुठे आहे, तुम्ही आता नीट ऍडजस्ट करा ते. तर तुम्हाला एक लेंथ भेटली आहे, म्हणजे पहिली वाली ते एलएक्स, आणि ही एवढी दुसरी वाली एल. समजलं का? तुम्ही याला L1 L2 म्हणू शकता. ही पहिली लेंथ L1, ही दुसरी लेंथ L2. क्लिअर? L2 आहे आणि ही एवढी L1 आहे. क्लिअर? हा, हे केव्हा भेटेल, सर्व प्रोसिजर करायची, ती जॉकी बेकी फिरवायची, ते गॅलनोमीटरला 0 करायचं, तेव्हा तो पॉईंट भेटतो सी, आणि तेव्हाचे डिस्टन्स आहे. सगळं एक्सपेरिमेंट सेटअप झाल्यानंतरची गोष्ट आहे. तो आता नेमकं करणार काय तुम्ही याच्यामध्ये, तो ते नीट पहा. आता पोटेन्शियोमीटर तुमचं मीटर ब्रिज सारखंच असतं, ते काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. तर तुम्हाला याच्यामध्ये काय असतं, हा मेनली जो यूज केला जातो पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ एबी वायर. आता तुम्हाला ते परत सांगतोय स्ट्रक्चर काय आहे, कन्सेप्ट समजला असेल तुम्हाला नेमकं करतो काय मी. सो इकडे पहा,
पोटेन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ ए बी वायर. ती ए बी वायर आहे पहा एवढी, ए पासून अशी बी पर्यंत एक वायर असते. त्याच्यामध्ये त्याची लेंथ किती आहे, त्याची पूर्ण पूर्ण मिळून लेंथ तिची एल आहे, कॅपिटल एल. आणि तिचा रेजिस्टन्स आहे आर, हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया. या वायरचा जो रेजिस्टन्स असतो तो आर रेजिस्टन्स असतो. आणि ही जी वायर असते तेव्हा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे काय, याला कट केल्यानंतर हा जो एरिया भेटतो, कट करतो ना आपण असं पाईप, त्या कट केला तर हा जो एरिया भेटतो हा पाय स्क्वेअर असतो सर्कलचा. क्रॉस सेक्शन एरिया म्हणतो आपण त्याला. मी तुम्हाला सांगितलं होतं सर्फेस क्रॉस सेक्शन एरियामध्ये फरक असतो. सिलेंडर सपोज हे आहे, त्याचा सरफेस एरिया म्हटलं तर सरफेस एरिया म्हणजे हा सर्व एरिया येणार, समजलं का. आणि जेव्हा मी क्रॉस सेक्शन एरिया म्हणतो, सेक्शन एरिया म्हणजे जर हा सिलेंडर असेल तर याचा हा एवढा तुकडा म्हणजे असं एक कट केल्यानंतर तुम्हाला जे व्हर्टिकली असं पाहिल्यानंतर जे भेटेल समोर, तर हा एवढा एक सर्कल भेटतो, म्हणून तो क्रॉस सेक्शन एरिया पाय स्क्वेअर असतो. आलं लक्षात. सो दोन एरिया असतात. सो तुमचा क्रॉस सेक्शन एरिया युनिफॉर्म असला पाहिजे. इथं तुमच्या वायरचा रेजिस्टन्स आर असणार आणि तुमची लेंथ असणार वायरची एल. क्लिअर. सो द सेल ऑफ EMF E having the internal resistance R is connected across the wire AB. So AB च्या अक्रॉसला तुम्ही एक ई सेल लावलेला आहे, दिसतोय डायग्राम मध्ये. जो ई सेल जो आहे ज्याला इंटरनल रेजिस्टन्स किती आहे आर, तुम्ही वायरच्या कनेक्टला अक्रॉसली कनेक्ट करा. मग आता याच्यामध्ये E1 आणि E2 दोन सेल आहेत. तुम्हाला एका सेलला जरी लावता येतो, दुसऱ्या सेलला जरी लावतो, दोन सेल लावले चालतात, तीन सेल लावले तर किती लावतात. आता इथं हे दोन सेल कम्पॅरिझन करतोय मी. सध्याला हा काय म्हणतो, या सर्किटला मी ए च्या टर्मिनलशी एक सेल लावलेला आहे जो याला पॉवर सप्लाय देईल. हा काय पॉवर सप्लाय सिस्टीमचा. क्लिअर. सो दॅट ई सेल हॅव्हिंग द इंटरनल रेजिस्टन्स आर इज कनेक्टेड अक्रॉस द AB अँड व्हेन द सर्किट इज स्विच ऑन द करंट पास थ्रू द वायर. म्हणजे जेव्हा तुम्ही हे की जे असते ऑन करतात तिथं म्हणजे टॅप करतात, त्या टायमाला या पॉझिटिव्ह टर्मिनल मधनं वायर मधनं करंट फ्लो व्हायला लागतं. क्लिअर. इथपर्यंत हे बेसिक झालं स्ट्रक्चर त्याचं. आता इथून महत्वाचं आहे पहा. सो करंट फ्लोविंग थ्रू AB. AB मधनं करंट किती जाणार, ही डायग्राम नाही आहे तुमची ऍक्च्युअली, हे वरचं सोडून द्या. ते ऍप्लिकेशन आहे, अनदर ऍप्लिकेशन आहे, कम्पेअरिंग EMF विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर. अशी डायग्राम आहे ती नंतर पाहणार आहे आपण. पहिले इकडे लक्ष द्या. सो मला जर करंट काढायचं असेल AB वायर मधनं, तर या AB वायर मधनं किती करंट जातं, तर हे मला काढायचं आहे. करंट किती जाणार, हे असं एवढं जाईल बरोबर इथनं करंट. सो करंट काढायची जर फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, तर करंट काढायचा फॉर्म्युला काय असतो, हा जो EMF होता E, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r असतो. आणि इथं त्यांनी म्हटलंय पहा, मी तुम्हाला सांगितलंय पहा, बॅटरी असते, बॅटरीमध्ये पण मेकॅनिकल कनेक्शन असतात, केमिकल लॉसेस असतात. सो दॅट्स वाय बॅटरीला पण स्वतःचा रेजिस्टन्स असतो. सो जर ही बॅटरी होती तर बॅटरीला पण स्वतःचा आर रेजिस्टन्स आहे, आणि ही जी वायर होती हिचा रेजिस्टन्स कॅपिटल आर आहे. सांगितलंय ना त्यांनी, वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल आर घ्यायचा, बॅटरीचा रेजिस्टन्स स्मॉल आर घ्यायचा. आणि मी तुम्हाला विचारतो याच्यातनं जे करंट पास होणार आहे ते करंट किती असेल. मग करंटचा फॉर्म्युला, तुमच्याकडे रेजिस्टन्स दिले आहेत, तुम्हाला करंट काढायचे, सो कशाचा वापर करणार तुम्ही. आणि तुमच्याकडे टोटल व्होल्टेज आहे, ई म्हणजे काय, हे बॅटरी असते, बॅटरी व्होल्ट माहिती असते तुम्हाला, बॅटरीचा 12 व्होल्टची बॅटरी आहे का 13 व्होल्टची बॅटरी आहे, किती व्होल्टची बॅटरी आहे ते माहिती असतं. तर तुमच्याकडे व्होल्टेज आहे, रेजिस्टन्स आहे आणि करंट काढायचं आहे. कोणता लॉ वापरणार, कोणता लॉ वापरणार, ओम्स लॉ वापरणार ना. तुमच्याकडे रेजिस्टन्स आहे, तुमच्याकडे व्होल्टेज आहे, बॅटरी ना, याचं दिलं असं 12 व्होल्ट 13 व्होल्ट, तुम्हाला करंट काढायचंय. सो व्ही आय आणि आर यांचं रिलेशन कोणत्या लॉ मध्ये, ते असतं V इज इक्वल टू IR, ओम्स लॉ. बरोबर ना. सर्वात महत्वाचा लॉ आहे हा इलेक्ट्रिकल मधला बेसिक फंडामेंटल रूल. सो पाठाच पाहिजे हा V इज इक्वल टू IR. मग तुम्हाला काय पाहिजे याच्यातनं, तुम्हाला रेजिस्टन्स दिलाय, व्होल्टेज दिलाय, मग करंट पाहिजे का, मग काय करणार, शिफ्ट that resistance toward the left side. So here V by R is equal to current. Clear. So this is the total voltage and this is the total resistance is equal to, we get the total current flowing through the circuit. Okay. So total resistance, total आता तुमचा फॉर्म्युला झाला करंटचा इज इक्वल टू टोटल व्होल्टेज अपॉन टोटल रेजिस्टन्स. सो टोटल व्होल्टेज या सर्किटला पॉवर सप्लाय कोणी दिलाय, तुम्ही बॅटरीने दिलाय. बॅटरीचा व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, समजा 12 व्होल्ट आहे सपोज, दिलेलं असतं तुम्हाला ऑलरेडी. मग हे टोटल व्होल्टेज तुमची पूर्ण बॅटरी सप्लाय असतो, तुम्ही बॅटरी सप्लाय इथं दिला ई, कारण तो बॅटरीचं तुमचं व्होल्टेज जे काय असणार ते ई असणार. आणि तुमचा टोटल रेजिस्टन्स कोण असणार, तर तुमचा हा स्मॉल आर रेजिस्टन्स होता हा, आणि तुम्ही हे सर्किट कनेक्ट नाही केलं अजून, हे विसरून जातात पुरतं, एवढं सर्किट आहे. मग त्याचा अर्थ काय, हा ए च्या ठिकाणी काही जंक्शन पॉईंट नाहीये, ते डायरेक्ट थ्रूआउट पास होणार आहे, म्हणजे डायरेक्ट पास होणार आहे. मग मला सांगा कुठे जंक्शन पॉईंट वगैरे आला का, मग करंट डिवाइड होईल का,
मग याचा रेजिस्टन्स आर आणि याचा रेजिस्टन्स आर, दोघं रेजिस्टन्स कसे आहेत, सिरीज का पॅरलल? सिरीज. मग सिरीज कॉम्बिनेशन मध्ये टोटल रेजिस्टन्स कसा असतो, दोघांचे डायरेक्टली प्लस करतो आपण. तो इथं स्मॉल आर प्लस कॅपिटल आर इज आपल्याला टोटल रेजिस्टन्स भेटला पाहिजे, बरोबर? टोटल रेजिस्टन्स. काय डाऊट याच्यात? No. मग आता मला सांगा, तुमचा फॉर्म्युला होता, तुमचा टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. आणि तुमचा करंटचा फॉर्म्युला होता, करंट इज इक्वल टू होतं टोटल व्होल्टेज म्हणजे ई झालं ते बॅटरीचं टोटल व्होल्टेज, आणि टोटल रेजिस्टन्स होता स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. तर तुम्हाला करंटचा फॉर्म्युला भेटला ई अपॉन आर प्लस आर. क्लिअर? Yes. नीट लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल आहे ते इतकं सहजासहजी समजत नाही. ओके, चांगल्या समजत नाही. सो potential difference across the wire AB. So if we have the current, then we have to find the potential difference across the AB. So here between these terminals A and B, there is some potential difference. So that potential difference we can say that is AB. Clear? So the potential difference VAB is equal to what? So here potential difference is equal to current into resistance according to Ohm's law. बरोबर की नाही? ओम्स लॉ काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स जो असतो म्हणजे व्होल्टेज जे असतं ते व्ही इज इक्वल टू आय आर असतं. आता इथं व्होल्टेज कोणचं पाहिजे, एबीचं. मग व्होल्टेज एबी इज इक्वल टू त्यातनं जाणारा करंट आणि त्याचा रेजिस्टन्स, बरोबर की नाही? एबीचा काय डाऊट याच्यात? हॅलो No. हॅलो, हा, अरे व्ही इज इक्वल टू आय आर असतं की नाही, मग व्ही एबी जर पाहिजे म्हणजे एबीतला जर व्होल्टेज पाहिजे असेल तर करंट कोणातलं लागेल, एबीतलं, आणि रेजिस्टन्स पण कोणाचा लागेल, एबीचा, बरोबर की नाही? टोटल रेजिस्टन्स एबीचा. आता मला सांगा एबी मध्ये टोटल रेजिस्टन्स किती आहे, तरी लक्षात घ्या. आता तुमच्या एबी वायरचा रेजिस्टन्स आर असतो असं तुम्ही ऑलरेडी मेन्शन केलाय. सो हा रेजिस्टन्स एबीचा आर राहिला. तुमचा करंट जो असतो एबीतनं जाणारा तो तुम्ही आताच काढला, हा इथं टाका. आर तर आरच राहणार, एबीचा रेजिस्टन्स म्हणजे आरच असतो. मग तुम्हाला व्हीएबी काय भेटेल, तो व्होल्टेज बिटवीन ए बी इज इक्वल टू तुमचा करंट काय होता, ई अपॉन आर प्लस आर, हा झाला करंट, इंटू तो रेजिस्टन्स वायरचा आर. समजलं? समजलं का? Yes. सो हा फॉर्म्युला इथं आला बघा तुमचा, दिसतोय? मल्टिप्लाय करून टाका, न्यूमरेटर टू न्यूमरेटर मल्टिप्लाय होऊन जाईल. सो ई इंटू आर अपॉन आर प्लस आर इज द व्होल्टेज बिटवीन द वायर ए बी. ओके, कॉन्सेप्च्युअली नीट समजून घ्या. हे सर्व न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे पुढे, हे सगळे फॉर्म्युले. सो जेव्हा मी तुम्हाला हे डायरेक्ट फॉर्म्युले शिकवला होता तेव्हा असं नको व्हायला की काय चाललंय तुमचं, कुठून घेतलं तुम्ही, हे आणि कसं काय काढलं, इथं आर प्लस आर कसं काय आलं आणि बाकीचं कसं काय येत नाही. ओके, सो आता पहा, देअर फॉर द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. सो हा पण एक महत्वाचा कॉन्सेप्ट असतो. क्वेश्चन मध्ये कधी कधी विचारलं जातं, फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द वायर पर युनिट लेंथ, म्हणजे पर युनिट लेंथवर, म्हणजे एका सेंटीमीटरला किती, एका मीटरला किती, त्या हिशोबाने पोटेन्शियल डिफरन्स सांग. क्लिअर? म्हणजे अशी पूर्ण वायर असेल तर इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, समजा ए बी सी आणि डी असे पॉईंट आहे, तर ए बी पर्यंत पोटेन्शियल डिफरन्स किती, मग समजा ए सी पर्यंत, मग ए डी पर्यंत, अशी कंडिशन असते. पर युनिट लेंथच्या हिशोबाने चेंज झाला पाहिजे पोटेन्शियल डिफरन्स. मग कसं, मग तुमचा जो फॉर्म्युला होता पोटेन्शियल डिफरन्सचा, तो पोटेन्शियल डिफरन्सचा तुमचा फॉर्म्युला आला होता, तुम्ही नीट पहा, तुमच्या पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला होता व्ही ए बी इज इक्वल टू आला होता ई कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. हा आत्ताच काढला तुम्ही 2 मिनिटापूर्वी, 2 मिनिट पण नाही झाले, हाफ मिनिट पूर्वी, बरोबर? हा याच्यात कोणाला काही डाऊट आहे का, व्हीएबी इज इक्वल टू ई आर अपॉन आर, आर प्लस आर कापडाला येतं? हॅलो, याच्यात No. कोणाला काही डाऊट आहे का, फॉर्म्युला कुठून आला? ठीक आहे. सो आता मी तुम्हाला विचारलंय पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, तर मग याला डिवाइड बाय काय करावं लागेल, पर युनिट लेंथ म्हणजे डिवाइड करायचं लेंथ नाही, मग तसं याला पण डिवाइड बाय लेंथ होईल ना. मग लेंथ कोणाकडे जाईल, याच्याकडे जाईल. मग इथं काय झालं, ई आर अपॉन एल इन ब्रॅकेट स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. तर तुम्हाला भेटला हा फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी पर युनिट लेंथ.
याचा अर्थ आहे, याला असं रीड करतो, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी पर युनिट लेंथ इज इक्वल टू ई आर अपॉन एल इन ब्रॅकेट आर प्लस आर. आता तुम्हाला हाच फॉर्म्युला इथं दिसत असेल पहा, दिसतोय नीट पहा, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इथे दिसतोय पहा, दिसतोय का हा समोर, क्लिअर. सो पहा पुढे, आता याच्या पुढच्या गोष्टी, हे टाइमपास नाही चाललाय हा, महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे खूप, हे सगळे न्यूमेरिकल मध्ये यूज करायचे आपल्याला. सो ऍज द लॉंग ई रिमेन्स कॉन्स्टंट, ई म्हणजे काय, तुमची बॅटरी जर ऑलवेज कॉन्स्टंट असते, सो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ई बी पर युनिट लेंथ विल रिमेन कॉन्स्टंट and VAB per unit length म्हणजे काय, potential difference between AB per unit length is known as the potential gradient along the AB and is denoted by K. So इथं फिक्स आहे की या ठिकाणी जे आहे ना, तुमचं जे वायर घेतली होती तुम्ही, म्हणजे तुमची जी वायर होती ती कशी होती, तुम्ही नीट पहा, तुमच्या वायरमध्ये एकच बॅटरी होती आणि अजून कुठली पॉवर सप्लाय घ्यायला आणि कुठलाच पॉवर सप्लाय तुम्ही लावलेला नाहीये, म्हणजे अजून दुसरी कुठलीच बॅटरी लावलेली नाही, एकच बॅटरी. मग हे बॅटरीचा पॉवर सप्लाय ऑलवेज सेम राहणार. जर हा 12 व्होल्ट आहे तर हा 12 व्होल्ट राहील, बॅटरी 12 व्होल्टचा सप्लाय देईल आणि व्होल्टेज कुठनंच वाढणार नाहीये. सो जर तुमचा पोटेन्शियल डिफरन्स सेम राहणार प्रत्येक वेळेला, त्याच्यामध्ये कुठलीच एक्स्ट्रा ऍडिशनल बॅटरी कनेक्ट केली गेलेली नाहीये, सो त्यामुळे हे लेन्थशी या व्होल्टेजचा रेशो ऑलवेज इक्वल राहतो, म्हणजे तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. क्लिअर. सो असं तुम्ही म्हणणार मग की हे जे होतं, हे बॅटरी आणि हे लेन्थचा रेशो जो असणार, म्हणजे जो काही पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी पर युनिट लेंथ जो असेल, हा पण काय असेल, कॉन्स्टंट असेल. आलं का लक्षात? व्हीएबी अपॉन लेंथ चा रेशो कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असणार. वाय कॉन्स्टंट असणार, याचं कारण आहे की इथं बॅटरी एकच होती नाही, म्हणून तो डिफरन्स कधी चेंज होणार नाही. लेंथ नुसार तो चेंज होईल, लेंथ नुसार तो सेमच राहील, कारण पर युनिट लेंथ म्हटला ना तुम्ही, वन युनिट लेंथचा अर्थ असतो ते 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटरच्या हिशोबाने मेजर करणार. सो पोटेन्शियल डिफरन्स चेंज होणार नाहीये. सो प्रत्येक 1 सेंटीमीटरला तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स भेटणार. त्यामुळे इथं जो रेशो आहे तुमचा पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथचा, हा रेशो ऑलवेज कॉन्स्टंट असला पाहिजे, तो कधी चेंज होणार नाही. म्हणजे जर एक 1 सेंटीमीटर मध्ये जर तुमचा 2 व्होल्ट चेंज होतो, तर प्रत्येक पुढच्या 1 सेंटीमीटरला पण 2 व्होल्ट चेंज होईल, त्याच्या पुढच्या 1 सेंटीमीटरला पण 2 व्होल्ट चेंज, असं असतं. कारण काय, तुम्ही जी बॅटरी दिलेली स्वतःची, ती बॅटरी सध्याला 2 व्होल्टची होती. आता तुम्ही जर याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍडिशनल जर व्होल्टेज लावणार, म्हणजे एक्स्ट्रा ऍडिशनल कुठलं तरी तुम्ही एक सर्किटमध्ये कुठेतरी एक पॉवर सप्लाय दिला, की मग तो व्होल्टेज रेट चेंज होऊन जाईल. पण तुमची एकच पॉवर बॅटरी असेल तर व्होल्टेज रेट चेंज होत नाही. तर तुम्ही असं म्हणू शकता की या सर्किटमध्ये, या पर्टिक्युलर सर्किटमध्ये, इथं जो व्होल्टेज बिटवीन ए बी विथ रिस्पेक्ट टू लेंथ हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो. इट डज नॉट चेंज बिकॉज बॅटरी डज नॉट चेंज. कोणाला नाही समजला हा टॉपिक त्यांनी सांग मला, समजला असेल तर चालतो पुढे. ओके. तर तुम्हाला हे अशासाठी शिकवलं गेलंय की न्यूमेरिकल्स मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स पोटेन्शियल ग्रेडियंट हा वर्ड यूज होईल. द वर्ड पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स व्हॉट, पोटेन्शियल ग्रेडियंट कशाला म्हणणार तुम्ही, तर व्होल्टेज बिटवीन ए बी विथ रिस्पेक्ट टू लेंथ या रेशोला तुम्ही पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतात. आलं लक्षात? सो फाइंड द पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हटलं कोणी, काय काढायचं, काय काढायचं, हॅलो, हा कोणतरी सांगा काय काढायचं, हॅलो, हॅलो. असं कसं, तुमचा रेंज प्रॉब्लेम आहे का, तुम्ही उत्तर देत नाहीयेत, ते मला एक्झॅक्ट समजत नाहीये. समजतंय का नाही समजतंय, हे समजण्यासाठी तुमचे उत्तर देणं गरजेचं आहे ना मला. तुम्ही हे गप्प राहिले तर मला एक तास वाटतं की मीटिंग संपली, आणि दुसरं एक तास वाटतं की तुम्हाला येत नाहीये. ठीक आहे, जाऊ दे, आता शिकवतो मी पुढे माझं कंटिन्यू. ओके. सो इकडे पहा. सो द पोटेन्शियल ग्रेडियंट इज द, इट कॅन बी डिफाईन ऍज the potential difference per unit length of the wire is called as potential gradient. So तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की potential gradient चा डेफिनेशन काय आहे, तर potential gradient according to formula, potential difference between AB per unit length. Clear? AB म्हणण्यापेक्षा तुम्ही वायर म्हणू शकता. The potential difference per unit length of wire is called as
पोटेन्शियल ग्रेडियंट अँड पोटेन्शियल ग्रेडियंट डिनोटेड बाय के वर्ड्स. तर तुम्ही त्याला के ने इंडिकेट करणार. जर तुम्हाला के लिहिलं दिसतं त्याचा अर्थ असतो तुम्हाला ते पोटेन्शियल ग्रेडियंट बद्दल गप्पा करताय. ओके, तोचा कॉन्सेप्ट आहे. खूप खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळेला विचारलेला आहे बोर्ड्स मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट फाइंड करा म्हणून त्याच्यावर वेस्ट टाइम युटिलाइज करा. ओके, माईक चोरी तरी हा काय बॅटरीचं व्होल्ट आता सिरीज म्हणजे कॉईल सिरीज आणि पॅरेलल असलं तर ते बॅटरीचे ते मेकॅनिकल हे असतात ना, मग ते सिरीज मध्ये असल्यावर पण हे जातात का आणि पॅरेलल असल्यावर पण जातात? मला समजलंच नाही प्रश्न. म्हणजे बॅटरीला सिरीज मध्ये कनेक्ट करायचंय का? नो, बॅटरीचं ते रेजिस्टन्स असतं ना, ते मेकॅनिकल लॉसेस. हा, इंटरनल रेजिस्टन्स. हा, तर मग ते पॅरेलल असल्यावर आणि सिरीज मध्ये असल्यावर काही फरक पडतो का की तसंच लॉस होणारच? नाही, लॉस तर होईलच ना. रेजिस्टन्स हे पहा, पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन तुम्ही जर नीट आठवलं तर मी तुम्हाला रेजिस्टन्स बद्दल कधीच काही सांगितलेलं नाहीये. हे सिरीज कॉम्बिनेशन होतं आणि हे तुमचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे पहा. ओके, सो असं, सो हे सिरीज आहे आणि हे पॅरलल आहे. यामध्ये फक्त तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. याच्यातनं जेव्हा करंट पास होतं ते करंट चेंज होत नाही कुठंच. ते आयच पास होणार, बट याच्यातनं जे व्होल्टेज पास होत आहे, म्हणजे तुम्ही जर व्होल्टेजचा विचार केला तर इथं व्होल्टेज समजा जर 100 व्होल्ट असेल, हा जो रेजिस्टन्स असतो आणि हा जो रेजिस्टन्स असतो R1 आणि R2, हे रेजिस्टन्सच्या व्होल्टेजला खाऊन जातात. म्हणजे इथं 90 व्होल्टच भेटणार आणि याच्या पुढे 80 व्होल्टच भेटणार. समजा हे दोघांनी 10 व्होल्ट खाऊन घेतले, तर या सिरीज मध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो बट करंट डज नॉट चेंज. आता याच्यामध्ये मी असं कधीच म्हणत नाही की हे रेजिस्टन्स चेंज झालंय, असं म्हणतो का मी? सिरीज आणि पॅरलल लावल्यामुळे रेजिस्टन्स मध्ये काही चेंज होत नाही. फक्त चेंज काय होणार आहे, त्यांचा रिझल्टंट चेंज होणार आहे. जर मी सिरीज लावतोय तर हे रिझल्ट यांचा त्यांना डायरेक्ट दोघांचे ऍडिशन होऊन येतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू उलट वाढते, तो व्होल्टेज जास्त खातो. आणि जर ते पॅरलल मध्ये असतील तर हा R1 आणि R2 आहे, तर याची जी व्होल्टेज खाण्याची जी कॅपॅसिटी असते, म्हणजे हे जर व्होल्टेज इथं 100 व्होल्टेज असेल, ते 100 व्होल्ट इथं पण 100 व्होल्टच राहतो, तर व्होल्टेज नाही खात. याची काय, याचा रिझल्टंट जो रेजिस्टन्स असतो त्याची व्हॅल्यू उलटा कमी होते, म्हणजे तो व्होल्टेज ड्रॉप करत नाही. तो कशाला काय फक्त डिवाइड करतो करंटला. ओके, सो जर आपण म्हटलं की रिझल्टंट काय, रिझल्टंटचं आउटपुट काय, रिझल्टंटचं आउटपुट असं आहे की सिरीज मध्ये रिझल्टंट वाढतो, म्हणजे रेजिस्टन्स वाढतो, कारण ते दोघांचे प्लस होऊन डायरेक्ट होऊन जातं. पण जेव्हा पॅरलल कनेक्शन असतं, हे पॅरलल कनेक्शन, तेव्हा रिझल्टंट जो रेजिस्टन्सचा रिझल्टंट असतो तो डिक्रीज होतो, म्हणजे ऍक्च्युअली यांच्या व्हॅल्यूपेक्षा रिझल्टंटची व्हॅल्यू कमी असते, म्हणून तो व्होल्टेज ड्रॉप होत नाही. आलं का लक्षात? तुझं म्हणणं आहे सिरीज आणि पॅरलल लावल्यावर रेजिस्टन्स मध्ये नेमकं काय होतं, तर रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावल्यानंतर त्याची व्हॅल्यू रिझल्टंटची वाढते आणि पॅरलल मध्ये लावल्यानंतर रिझल्टंटची व्हॅल्यू कमी होते. कारण तुम्ही नीट पहा, समजा 2 इज इक्वल टू, समजा 2 रेजिस्टन्स होते, एक R1 प्लस R2 केलं तुम्ही, 2 रेजिस्टन्सची प्लस केली, हे सिरीज मध्ये असं हा रिझल्टंट भेटणार. सो तुमचा R1 समजा 2 आहे आणि R1 इज इक्वल टू 3 आहे, सो तुम्हाला रिझल्टंट जो भेटला सिरीज मधला, हे सिरीज मधला सांगतोय, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये डायरेक्ट प्लस करतो आपण, सो तुम्हाला रिझल्टंट भेटणार 5. पण आता हेच एक्झाम्पल तुम्ही जर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये घेतलं, पॅरलल मध्ये काय भेटेल तुम्हाला, तुमचा रिझल्टंट भेटतो 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. तर तुमचा जो फॉर्म्युला होता तो भेटणार 1 रिझल्टंट इज इक्वल टू, तुम्हाला 1/R1 म्हणजे काय, 1/2 प्लस 1/3 होईल. मग तुम्ही याला सॉल्व्ह करणार, तर तुम्हाला आन्सर भेटेल 3, 5, सो 5/6. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर, आणि हे भेटणार तुम्हाला 1/R. आणि मग तुम्हाला R ची व्हॅल्यू पाहिजे तर तुम्ही याचा रेसिप्रोकल करणार, सो R इज इक्वल टू 5/6, म्हणजे 6/5 होऊन जाईल. आणि 6/5 केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल R इज इक्वल टू 1.2. आलं लक्षात? आता दोघांमध्ये काय फरक पडला, मग कोणाचा रेजिस्टन्स मोठा आणि कोणाचा रेजिस्टन्स छोटा? हॅलो हॅलो, सिरीजचा रेजिस्टन्स जास्त आहे ना. हे बघा, रेजिस्टन्स सारखेच आहेत, R1 आणि R2 दोघं सारखेच घेतले मी, 2 आणि 3. फक्त एकदा मी त्यांना वरच्या केसमध्ये सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर त्यांचा रिझल्टंट जो मला भेटला तो 5 ओम भेटला, जो भेटला तो 5 ओम भेटला. आणि जर मी त्यांना पॅरलल मध्ये कनेक्ट केलं तर त्यांचा रिझल्टंट जो भेटला तो 1.2 ओम भेटला. मग रिझल्टंट कुठं वाढतो आणि कुठं कमी होतो? रिझल्टंट जो रेजिस्टन्सचा जो रिझल्टंट आहे तो सिरीज लावला तुम्ही तर त्याचा रिझल्टंट वाढतो,
आणि जर तुम्ही पॅरलल मध्ये लावला तर रिझल्टंट जो रेजिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल त्यांचा इम्पॅक्ट जो असतो तो कमी होतो. सो त्याला ऍक्च्युअल जो रेजिस्टन्स लागणार आहे तो 1/2 लागणार आहे. हे 2 असो का 3 असो त्याचा काही फरक नाही, पण त्याचा रेजिस्टन्स इथं 1/2 असेल फक्त. आलं का लक्षात? हा फरक पडतो सिरीज आणि पॅरललच्या रेजिस्टन्स वरती. आता क्लिअर डाऊट? येस. डाऊट नेमका काय होता? हाच होता ना की रेजिस्टन्स वरती सिरीज आणि पॅरललचं काय रिझल्ट म्हणजे काय फरक पडेल. हा, सो हा फरक आहे. प्रॅक्टिकली जर तुम्हाला असं करून पाहिलं मी तर असं भेटतं मला. आता मी एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, असं कुठले पण किती पण रेजिस्टन्स असू शकतात. सो ठीक आहे, डाऊट्स असे काहीतरी डाऊट्स विचारा, जरा बरं वाटतं, जरा छान वाटतं की काहीतरी शिकताय तुम्ही. नाही तर काय नुसतं ऐकून नका घेत जाऊ. ऐकणारे लोकांचं अवघड काम असतं. ज्याला डाऊट्स येत नाही त्याचं नॉलेज पण कमी, आणि ज्याला डाऊट्स येतात ते सिली असू द्या ना. मी कधीच म्हणत नाही तुमचे डाऊट्स इतके सिली काय, पण विचारा. कधी कधी सिली डाऊट, जे सिली डाऊट विचारतात तेच रिसर्च करतात, कारण त्यांचे सिली डाऊट्सच रिसर्च असतात. कारण मॅच्युअर्ड लोक कधीच डाऊट विचारत नाही, आणि त्यांचे जे मॅच्युअर गोष्टी असतात ना खूप, ते कधीच नवीन गोष्टी तयार करू शकत नाही. म्हणून सिली जेवढे डाऊट्स असतील तेवढे तुमच्यामध्ये सायंटिफिक क्वालिटी जरा जास्त असतात. ओके, त्याच्यामुळे डाऊट्स जरा हटके विचारा. आता हा डाऊट छान होता, त्याचं कारण आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही करंटचा विचार करतात, व्होल्टेजचा विचार करतात. रेजिस्टन्स मध्ये करंट डिवाइड होतो, व्होल्टेज डिवाइड होतो, पण तुम्ही कधी हा विचार नव्हता केला की रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स नेमकं काय. सी पॉईंट ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला. एक सी पॉईंट आपण कन्सिडर केलाय की जो नल पॉईंट आहे. तो नल पॉईंट वर त्यानंतर आपण असं म्हणतोय की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए सी आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन सी आणि बी यांचा पोटेन्शियल डिफरन्स जो काय असेल तो पाहू आपण. सो एसी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, पण पहा आपल्याला रेशो माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथचा. म्हणजे एका सेंटीमीटरला किती पोटेन्शियल डिफरन्स असतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे काय, व्होल्टेज पर युनिट लेंथ. याचा अर्थ काय असतो, एक सेंटीमीटरला एक लेंथला एक व्होल्टेज बॉस, म्हणजे एक सेंटीमीटरला किती व्होल्ट असणार. आपल्याला रेशो ऑलरेडी माहिती, त्याला आपण म्हणतो के, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. समजलं? पोटेन्शियल ग्रेडियंट याचा डीप मिनिंग आहे पहा. त्याला नुसतं शब्द म्हणून लक्षात नका ठेवू. त्याचं मिनिंग म्हणजे काय असतं, किती लेंथ मध्ये किती पोटेन्शियल असतं त्याला म्हणतो आपण त्याचा पोटेन्शियल ग्रेडियंट. तो युनिट लेंथ असतो, म्हणजे एका सेंटीमीटरला समजा 10 व्होल्ट आहे, तेव्हा प्रत्येक एका सेंटीमीटरला 10 व्होल्ट वाढेल. मग मी तुम्हाला म्हटलं की 4 सेंटीमीटरला किती व्होल्ट असेल, तर मग 40 व्होल्ट असेल. 10 ला पण 4 ने मल्टिप्लाय होईल ना, याला 4 ने मल्टिप्लाय झालं. समजलं का? हा रेशो तुम्हाला काय सांगत असतो, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे किती लेंथ मध्ये किती व्होल्ट वाढतं याचा तो रेशो असतो. सो याला तुम्ही के म्हणतात, कॅपिटल के ने इंडिकेट करणार. सो दॅट कॅपिटल के इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. क्लिअर? हे त्याचं मिनिंग असतं. सो आता इथं तुम्हाला असं सांगितलंय की हा सी पर्यंत आपला नल पॉईंट आलाय, आणि सी पासून एल पर्यंत तुमची सी पासून एसी पर्यंत तुमची लेंथ समजा काय स्मॉल एल आहे. तर मग याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, एसी मधला पोटेन्शियल डिफरन्स किती, एसी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल. मी तुम्हाला सांगितलं की पोटेन्शियल ग्रेडियंट ऑलवेज कॉन्स्टंट असतं, म्हणजे काय के ची व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट असणार, आणि के म्हणजे काय, व्होल्टेज अपॉन लेंथ. क्लिअर? काय डाऊट याच्यात? हे काही डाऊट आहे याच्यात? पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे ना हा, आणि मी तुम्हाला सांगितलं पोटेन्शियल ग्रेडियंट ऑलवेज कॉन्स्टंट, कधीच चेंज होणार नाहीये. म्हणजे हा के कुठल्याही व्होल्टेजला आणि कुठल्याही लेंथला तुम्ही हा रेशो घेता येईल, तर हा व्होल्टेज ऑलवेज तुम्हाला कॉन्स्टंट भेटेल, चेंज कधीच होणार नाही. सो इकडे पहा, तुम्हाला हा के म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट ऑलवेज कॉन्स्टंट राहणार, सो त्याची व्हॅल्यू फिक्स असते. आणि तुम्हाला व्होल्टेज अपॉन लेंथ घ्यायचं होतं, तर लेंथच्या जागी तुम्ही स्मॉल एल घेतलं, कारण तुम्हाला एसी मधलं काढायचे, आणि व्होल्टेज घेताना तुम्ही एसी मधलं. मग काही बिघडेल का? हे बिघडेल का? हे असं करू शकतो का मी? हे असं करू शकतो की नाही? Potential gradient is equal to voltage upon length. The voltage potential gradient is always constant throughout the circuit. So therefore, voltage between the point AC with respect to the length between AC is always constant to the potential gradient. Always equal to the potential gradient. Clear? So that's why we say K is equal to VAC upon L, and we want VAC, the potential difference between A and C. So shift that length between A and C toward the left side. So here potential gradient into length between AC is equal to potential difference between AC. Clear? तो के जो पोटेन्शियल ग्रेडियंट होता त्याला तुम्ही हे लेंथ इकडे मल्टिप्लाय करून घेतलं, तर तुम्हाला ए आणि सी मधला पोटेन्शियल डिफरन्स भेटेल ना, असं असतं.
म्हणजे आपला कोण पण करता येतं. आता सपोज जर मी म्हटलं हा सी पॉईंट इथं नव्हता समजा, याला सोडून त्याचा सपोज मी इथं एक वेगळा पॉईंट पकडला डी आणि हे इथून इथपर्यंतची लेंथ एल पकडली अशी. आता काय होईल, एल काय याला दुसरं काही पण एल वन पकडली. मला जर ह्या ए आणि डी च्या मधला पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे असेल तर मी काय म्हणणार की पोटेन्शियल ग्रेडियंट याच्यातला पण तेच असेल, काही चेंजेस होत नाही, तो लेंथ किती चेंज करा. तर याच्यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स होणार ए आणि डी मधलं ते डिवाइड बाय त्याची लेंथ कोण आहे एल1. तर मला जर हे पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे तर मी हा एल1 इकडे शिफ्ट करेल, म्हणजे के इंटू एल1 करा, तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए आणि डी भेटणार. लक्षात, असं कुठल्या पण पॉईंटचा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढता येऊ शकतं इफ वी नो द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट अँड द लेंथ बिटवीन दिस टू पॉइंट्स. क्लिअर? समजलं का? वर्ण गेलं? हा, म्हणण्याचा उद्देश आहे जर काहीच नाही समजलं असणार एवढं सगळं कसं काढलं ते, तर हा फॉर्म्युला तुम्ही रटू शकता की तुम्हाला कुठल्याही पॉईंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स जर काढायचं असेल कोणत्याही पॉईंट मधलं, तर काय करा तुम्ही, एसी मधला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे का, तर पोटेन्शियल ग्रेडियंट घेऊन टाका, तो फिक्स असतो, त्याला मल्टिप्लाइड बाय ए आणि सी च्या मधली जेवढी काही लेंथ असेल त्या लेंथने मल्टिप्लाय करून टाका. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या. पोटेन्शियल डिफरन्स त्या पॉईंटच्या मधलं कसं असतं, पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ. हे केलं की तुम्हाला त्या दोन पॉईंटच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स भेटणार. एवढं सगळं महाभारत त्याच्यासाठी सांगितलं. ओके, यूज ऑफ पोटेन्शियोमीटर इज अन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. तो आतापर्यंत आपण बरेच फॉर्म्युले पाहिलेत हा पोटेन्शियोमीटर मध्ये. मी परत 3 गोष्टी, त्याच्यामध्ये 3 सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते, तीनही सांगतो का परत एकदा. तो तुमचा करंट होता, तो करंट आपण काढला होता. कसा करंटचा फॉर्म्युला असतो थ्रू आउट सर्किट मधनं, तो असतो ओम्सला. तो ओम्सला नुसार I इज इक्वल टू व्ही अपॉन आर असतं. तो इथं व्होल्टेज तुमचं बॅटरीने दिलेलं असतं, म्हणून तुमची बॅटरी किती असते, ई असते, आणि तुमचा जो रेजिस्टन्स असतो दोघं रेजिस्टन्स मध्ये, तुमच्या बॅटरीचा रेजिस्टन्स आणि तुमचा ऍक्च्युअल वायरचा रेजिस्टन्स दोघं सिरीज मध्ये असतात, म्हणून तो रेजिस्टन्स आर प्लस स्मॉल आर होता. तो हा झाला तुमचा फर्स्ट फॉर्म्युला, करंट थ्रू आउट द सर्किट. देन we find the potential difference between the wire at the terminals, so A and B. So here how we will find, so we have to we already know the current in that circuit I is equal to E upon R plus R, and we have to find the potential difference between AB, so that is VA here. So according to Ohm's law, voltage is equal to current into resistance. So voltage between AB, therefore current in AB, and the resistance of wire. So resistance of wire, we already know that resistance of wire is R. So here substitute the values of current. So potential difference between AB is equal to current has a value E upon R plus R into R. So here E into R. So this is the potential difference between the wire AB. Clear? ER upon R plus R. Then we find the potential difference per unit length. So simply divide the above formula by L. So here L potential difference per unit length फक्त वरच्या फॉर्म्युला तुम्ही L ने डिवाइड करून घ्या. So this potential difference per unit length is called as potential gradient. Okay, and that potential gradient is always constant throughout the length. हे जे पोटेन्शियल ग्रेडियंट असतं ऑलवेज कॉन्स्टंट असतं थ्रू आउट दी लेंथ. तुम्ही लेंथ किती चेंज करा त्याच्यानुसार तुम्ही त्याची लेंथ पकडा, आणि त्याच्यानुसार तुम्ही व्होल्टेजचा आणि लेंथचा जो रेशो राहील तो ऑलवेज तुम्हाला सारखाच भेटणार. आणि पोटेन्शियल ग्रेडियंटला तुम्ही के ने इंडिकेट करतात. सो इथं तुमचं हे इथपर्यंत मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जर तुम्हाला कुठल्याही याच्यामधलं हे काढायचं असेल, सपोज पोटेन्शियल डिफरन्स, तुम्ही पोटेन्शियल ग्रेडियंटचा वापर करून त्याला मल्टिप्लाय करून पोटेन्शियल डिफरन्स काढू शकता. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत डाऊट आहे कोणाला काही? विचारून घ्या. तो याच्या पुढचे हे जे पार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे पुढचा. आता पहा, हे फर्स्ट ऍप्लिकेशन आहे यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. सो हिअर टू कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल. पूर्ण इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये दोन बॅटरीजला कम्पेअर करण्यासाठी हा एकमेव एक डिव्हाइस आहे. समजलं? पूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये त्याच्यामुळे पोटेन्शियोमीटर एवढा इम्पॉर्टंट होऊन जातो. कारण आता तुम्हाला इथं कसं आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हणतो काय की तुमच्याकडे दोन बॅटरीज आहेत. समजा दोन बॅटरीज आणल्या तुम्ही, एक ही एक बॅटरी आहे आणि एक ही एक बॅटरी. ही बॅटरी B1 आणि ही B2 आहे. आणि मी तुम्हाला विचारतोय की कुठली बॅटरी जास्त पॉवरफुल आहे, म्हणजे कोणाचं व्होल्टेज जास्त आणि कोणाचं व्होल्टेज कमी. समजा याचं व्होल्टेज आहे V2, याचं व्होल्टेज आहे V1, मग V1 मोठं आहे का V2 मोठं आहे, हा प्रश्न आहे माझा. समजलं का?
दोन बॅटरीजला मला कम्पेअर करायचं आहे, कोणाचं व्होल्टेज जास्त कोणाचं व्होल्टेज कमी आणि किती. सो हे जर कम्पॅरिझन असतं, दोन बॅटरीजला कम्पेअर करायचं, हे कोणाला जमत नाही, फक्त पोटेन्शियोमीटरला ते होतं. सो आता ते कसं पॉसिबल करतो तो पोटेन्शियोमीटर पहा. आता तुम्हाला क्वेश्चन दिले जातात, टू बॅटरीज यू हॅव टू कम्पेअर and find the potential difference between or voltage of the second battery or first battery. अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात. पोटेन्शियल डिफरन्स काढा किंवा व्होल्टेज काढा बिटवीन फर्स्ट बॅटरी आणि सेकंड बॅटरी. सो सेटअप काय असणार समजलं का तुम्हाला? माझं म्हणण्याचं काय आहे, ईएमएफ म्हणजे काय, बॅटरी. ईएमएफ म्हणजे बॅटरी. दोन बॅटरीजला कनेक्ट करून त्यांच्यामध्ये मोठी कोण म्हणजे कोणाचं व्होल्टेज जास्त कोणाचं व्होल्टेज कमी हे मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट युज होणार. आता ते कसं मेजर करतं ते नीट पहा. ओके, सो तुमचं ही वायर आहे पाहिजे इथं AB. ओके, सो दिस इज एन AB वायर and A and B as the terminals of that wire, and at the A point we supply one battery, that is a supply battery. म्हणजे काय, जी बॅटरी सप्लाय करते तुम्हाला या सर्किटला चालवण्यासाठी, या बॅटरीज वेगळ्या आहेत, त्याचा काही याच्याशी संबंध नाही. यांना आपल्याला मेजर करायचंय, मेजरिंग बॅटरी आहेत, मेजर करायचे आपल्याला यांना, पण ही सप्लाय वाली बॅटरी आहे. याच्यात आपल्याला करंट वगैरे व्होल्टेज सप्लाय होतो सर्किट कनेक्ट होण्यासाठी. हे सारखे हे फिक्स राहतं बिलकुल, एवढं इथलं चेंज होणार फक्त. सो त्याला एक पॉझिटिव्ह टर्मिनल आपण ए ला कनेक्ट करणार, and then negative terminal connected to key, and then that key connected to rheostat. This is an variable resistance to connected to the another terminal of the wire. Okay, and there is a one jockey here J, and apart from the jockey connected to galvanometer, and the one end of the galvanometer connected to the separate batteries in parallel connection. Clear? सो ह्याचं तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल त्याला छोटस, आणि त्याच्यानंतर ते मेन कॉन्सेप्ट आहे. सो ते महत्वाचं आहे, एक्सप्लेनेशन महत्वाचं नाहीये. सो तुम्हाला इथं सर्किट पहा तुम्ही कसं कनेक्ट केलंय. सर्किटमध्ये तुमचं हे नॉर्मल जे होतं एएन पासून तुम्ही असं पॅरलल कनेक्शन तयार केलंय. जंक्शन पॉईंट झाला हा, है ना, पॅरलल कनेक्शन आहे. पण नीट लक्षात द्या कनेक्शन कडे. इथून इथपर्यंत पॅरलल कनेक्शन आहे, आणि पॅरलल कनेक्शन पासून एक बॅटरी कनेक्ट केली आहे, दुसरी बॅटरी इथं कनेक्ट केली आहे, आणि इथून एक की लावलेली K1 आणि K2. हा K1 आणि K2 म्हणजे काय, ही की आहे. ही की कशी तशी, म्हणजे या की काय करतात, एकदा ही क्लोज असेल तर ही ऑफ, आणि एकदा ही ऑफ असेल आणि ही क्लोज असेल. जेव्हा ही क्लोज असेल तेव्हा ही ऑफ असेल. असं ते सर्किट बंद चालू करण्यासाठी ते स्विचेस आहेत. ते की म्हणजे काय, स्विच असतात तुमचे. ते टेबल फॅन वगैरे चालू करतात ना तुम्ही, बटन दाबतात फॅन चालू होतो, काय येतो, स्विच आहे ना, त्याला स्विच म्हणतात. की म्हणजे स्विच असतो तो चालू बंद सर्किटला. म्हणजे इथून जर चालू केलं तर हे करंट इथनं फ्लो होईल, आणि जर याला ऑफ केलं तर करंट इथनं फ्लो होणार नाही. असं ओके, म्हणून तुमचा पंखा चालू आणि बंद होत असतो. ते स्विचेस असतात, ते कीज असतात. सो हा मेन सप्लाय असतो की मेन की, आणि इथं Q1 आणि Q2, कारण E1 साठी K1 की, E2 साठी K2 की. क्लिअर? हे सिग्मा नाही, ई येतो. हा लक्षात ठेवा, बॅटरी ती. सो सर्किट समजलं. तिथून हे कनेक्शन गॅल्व्हनोमीटरला दिलं असतं. गॅल्व्हनोमीटर जॉकीने आपण याच्यावरती फिरत असतो. हे जॉकी घेणार आपण, आणि जॉकीने काय करणार, जॉकी इथून घेणार, अशी फिरवणार इकडे, मग इथून फिरवणार, इथं फिरवणार, इथं फिरवणार, इथं फिरवणार. हे फिरत जाणार, आणि आपल्याला एक शेवटी पॉईंट भेटतो. हा समजा इथं जे पॉईंट भेटलाय, तर जे पॉईंटला गॅल्व्हनोमीटरने काय रिडिंग दाखवलेलं असतं, 0 रिडिंग दाखवलेलं असतं. आलं का लक्षात? हॅलो हॅलो, हा. सो आता सर्किट समजून घ्या नीट. डिफरंट आहे, बराच मोठा टॉपिक आहे. मेथड 1 आणि मेथड 2 असे दोन मेथड्स असतात त्याच्यामध्ये. सम अँड डिफरन्स मेथड एक असते, आणि एक जी असते ती ऑफ अँड ऑन मेथड असते. सो मला असं वाटतं ऑन ऑफ मेथड जास्त चांगली. सम अँड डिफरन्स पण चांगली. मला कुठली पण मेथड पेपर मध्ये विचारू शकतात बोर्डला. सो दोघी मेथडचा अभ्यास करा. सो मेथड नंबर 1 ऑन ऑफ मेथड आहे. सो यांना काय केलेलं असतं, हे पहा, द पोटेन्शियोमीटर सर्किट सेटअप द कनेक्टिंग द बॅटरीज ई. हे सांगितलं तुम्हाला, ई ला कनेक्ट केले, त्याला की लावलेली आहे, ए आणि बी टर्मिनल्सच्या मध्ये आलेलं आहे. याला दोन बॅटरीज कनेक्ट केलेले आहेत, सगळं आहे. तुमचा हा जो तिथं हा रेओस्टॅट असतो, तो हाय रेजिस्टन्स असतो. हा रेओस्टॅट आहे. रेओस्टॅट की कनेक्ट केलं असतो, हाय रेजिस्टन्स असतो. या रेजिस्टन्सचं काय काम असतं या रेओस्टॅटचं, काय सांगितलं तुम्ही, आठवतं का? हा रेओस्टॅट का लावलेला इथं, माहिती कुणाला सांगितलं तुम्ही, सांगता येईल कुणाला रेओस्टॅट का लावलेला आहे?
हॅलो, हे डायरेक्ट कनेक्ट करता येत की नाही इथून डायरेक्ट असं काय करत होती तर होस्टेल लावायची माहिती कुणाला नाही. हे बघ काय असतं माहिती का, प्रत्येक वेळेला हे जॉकी बरोबर अशी बघायची येईल अशातला भाग नाहीये. म्हणजे कधी कधी काय होतं, हे बॅटरी आणि हे बॅटरीच्या मध्ये डिफरन्स खूपच कमी असतो. म्हणजे खूपच कमी डिफरन्स असतो. म्हणजे या बॅटरीचा व्होल्टेज आणि या बॅटरीच्या व्होल्टेज मध्ये याचं जर 10 व्होल्ट असेल त्याचं 9 व्होल्ट असतं. जेवढा छोटासा डिफरन्स असतो. जरा डिफरन्स खूपच लहान आला तर हे लेंथ पण जास्त मोठी आणि लहान येत नाही. म्हणजे जर तुमची इथं कसं दिसतंय मला हा जॉकी बरोबर इथं आलेला दिसतोय तर एवढी L1 लेंथ असेल आणि ही इथून इथपर्यंतची L2 लेंथ असेल. असं स्पष्ट दिसतंय आपल्याला. पण जर ह्या दोन व्होल्टेज मधलं याचं व्होल्टेज आणि याचं व्होल्टेज हे खूपच स्मॉल असेल, म्हणजे गॅप खूपच स्मॉल असला तर मग हे जे L आहे हे जवळपास ह्या एच्या जवळपास येते कुठेतरी इथं, अशी एकदम जवळ येऊन जाते अशी. आलं का लक्षात? मग तुम्हाला ना नीट नीट मेजरमेंट येत नाही की ही एवढीशी लेंथ L1 आणि एवढी मोठी लेंथ L2. आता हे तरी बऱ्यापैकी दिसते तुम्हाला. कधी कधी ते डायरेक्ट त्या पॉइंटवर ओव्हरलॅप व्हायला करते, कारण यांच्यामध्ये डिफरन्स आहे तो यांना दूर ताणत असतो. जर डिफरन्सच कमी झाला दोघांमध्ये, डिफरन्स असतो पण खूपच कमी असतो. मग कमी झाल्यामुळे काय होतं, ही लेंथ पहिली लेंथ खूप कमी भेटते, दुसरी लेंथ खूप जास्त भेटते. मग आता मुद्दा असा होतो की ते फर्स्ट लेंथ एवढी कमी भेटल्यामुळे तुम्हाला मेजरमेंट करता येईल का त्याचं लेंथचं नीट स्केलनी? नाही करता येत ना या पहिल्या लेनचं. आणि असं केव्हा होतं सांगितलं ना, याचं आणि याचं पोटेन्शियल डिफरन्स खूपच कमी असेल, म्हणजे डिफरन्स खूप कमी असेल. समजा हा 10 व्होल्ट आहे आणि हा जो खालचा आहे हा 9.95 व्होल्ट असेल समजा. मग फक्त डिफरन्स कितीचा आहे दोघांमध्ये? 0.05 व्होल्टचा डिफरन्स आहे. आता खूपच कमी डिफरन्स आहे. आता याला डिफरन्स तर आहे, तो डिफरन्स तर दाखवेल, पण मग ऍक्च्युअल दाखवताना तो काय करेल, हा जो जॉकी आहे हा जॉकी डायरेक्ट ताणून ठेवून देईल. मग आता होईल काय, एवढी सगळी L2 झाली आणि फक्त एवढीशी L1 आहे. आता L1 मेजर पण करता येत नाही आपल्याला. मग अशा प्रॉब्लेमला सोल्युशन काय असतं, डिफरन्स तर होता 0.05 व्होल्टचा आणि आपल्याला तो तर करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलंय हे अॅक्युरेट मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, सर्वात अॅक्युरेट आहे. म्हणजे 0.0000 पण कॅल्क्युलेट करणार. मग कसं काय कॅल्क्युलेट करता इथं प्रॉब्लेम क्रिएट होतोय. तुमचे लेंथ कसं मेजर करेल? मग तुम्ही काय करतात, मग तुम्ही हा रेजिस्टन्स इथं खाली लावलेला असतो. हा रेजिस्टन्स काय करतो, ह्या वायरचा ना रेजिस्टन्स वाढवतो. वायरचा रेजिस्टन्स वाढल्यामुळे काय होतं, हा जॉकीचा जो पॉईंट आहे ना याला काही नाही केलं तुम्ही, पण हा रेजिस्टन्स वाढल्यामुळे हा सिरीज मध्ये येण्याच्या हा रेजिस्टन्स वाढल्यामुळे हा जॉकी इथं नसून तो असा पुढे सरकतो मग इकडे. समजलं का? म्हणजे नल पॉईंट तुम्हाला इथं भेटायला लागतो. आलं लक्षात? हा, मग आता नल पॉईंट तुम्हाला इथं भेटायला लागला, तुम्ही याला काही नाही केलंय, तुम्ही फक्त या खालच्या वायरचा रेजिस्टन्स वाढवलाय. वायरचा रेजिस्टन्स वाढवल्यामुळे काय झालं, तुमचा जो नल पॉईंट इथे येत होता तो आता इथं कुठेतरी भेटेल आणि मग तुम्हाला मेजरमेंट करता येण्यासाठी ते सोयीचं होतं. म्हणजे ऍक्च्युअल सर्किटमध्ये काहीच फरक पडला नाही, यांच्याशी तो खेळलाच नाही. तो त्यांचा बरोबर 0.05 त्यांनी सेटअप चेंज केला फक्त खालचा. सेटअप चेंज करण्यासाठी तो जॉकी हलवण्यासाठी तुम्हाला रेओस्टॅटची गरज पडते. समजलं नसेल तर ठीक आहे, समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण डीप मध्ये नॉलेज घेणार तर टिकणार पुढे भविष्यामध्ये. कारण हेच प्रश्न तुम्हाला मेनली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विचारत असते, रेओस्टॅटचं फंक्शन काय आहे याच्यामध्ये. सो असे फंक्शन्सला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रश्न असतात. हे बघा, बोर्ड आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये हाच फरक आहे. बोर्ड तुम्हाला बरोबर चेक करते आणि कॉम्पिटेटिव्ह तुमच्या डीप नॉलेजला चेक करते. सो जर तुम्हाला हे रेओस्टॅटचं फंक्शन समजत नाही तर मग तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काहीच समजत नाही, असं आहे ते. सो चला पुढे. रेओस्टॅट असतो हायर पोटेन्शियल असतं त्याचं बी पेक्षा, असं लिहिलेलं इथं. मग सेल द ईएमएफ कम्पेअर, आपल्याला दोन ईएमएफ करायचे, दोघं टर्मिनल आपण ए ला कनेक्ट करणार आहे ना. त्या दोघं सेल्सचे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते ए ला कनेक्ट केलेले असतात आणि निगेटिव्ह टर्मिनल आहेत, म्हणजे तुम्ही नीट पहा, याचे पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला कनेक्टेड आहे, निगेटिव्ह टर्मिनल जॉकीला कनेक्टेड आहे. ओके, असं एक्सप्लेनेशन करायचं डायग्रामचं. सो तुम्हाला इथं K1 आणि K2 अशा दोन कीज आहेत. मी फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतोय इथं आता, बाकीचे थेरॉटिकल कॉन्सेप्ट तुम्ही वाचून घ्या, ऑलरेडी शिकून झालेले. सो K1 एक की असणार, जे K1 के जे की असणार ते मी की क्लोज करणार. ओके, मी सांगतो आता काम कसं आहे, क्लोज करणार. सो हे क्लोज केल्यानंतर इथून सर्किट सप्लाय सुरू होऊन जातो. सप्लाय सुरू झाल्यानंतर काय होईल, तुमचा इथनं पॉझिटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं करंट जायला लागेल आहे. ओके, आफ्टर क्लोजिंग द की के. सो द सर्किट फ्लो, सो
पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं करंट आय येईल, एच्या ठिकाणी येईल, तिथे जंक्शन पॉईंट क्रिएट होईल. जंक्शन पॉईंट वरनं 2 ठिकाणी करंट जायला सुरुवात होईल, है ना, कारण एक इकडे जाईल आणि एक इकडे जाईल. सो करंट डिवाइड होणार आहे आणि करंट इथनं पण जाणार आहे. 3 ठिकाणी जाणार आहे ऍक्च्युली पाहायला गेलं तर. मग आता होणार काय आहे की तुम्ही काय करणार आहे, एका टायमाला एक एक की क्लोज ठेवणार आहे. आता ते तुम्ही सर्किट पहा, तर त्यांनी पहिले काय केलं, इफ K1 is close and K2 is open. So first केस घेतली त्यांनी, K1 ला क्लोज केलाय, म्हणजे काय K1 कनेक्टेड आहे आणि K2 ऑफ आहे. ऑफ आहे, हा शॉर्ट सर्किट आहे इथून. समजलं का? क्लोज म्हणजे काय, कनेक्टेड. क्लोज म्हणजे कनेक्टेड आहे आणि ओपन म्हणजे काय, शॉर्ट सर्किटेड आहे, म्हणजे K2 शॉर्ट सर्किटेड आहे इथं. मग आता फर्स्ट केस तुम्ही ही घेतली, मग तुमचा करंट कसा सप्लाय होणार आहे पहा. तो इथून असा आय आलेला होता इथपर्यंत, तो इथून असं जाईल. आता इथून तो जाण्याचा प्रयत्न करेल, पण इथून शॉर्ट सर्किटेड आहे ना, मग तो इथे याच्या पुढे जाणारच नाही, म्हणजे इकडे करंट घुसून काही फायदाच नाही. समजलं का? मग करंट फक्त कुठं जाणार आहे, वरच्या ब्रांच मधनं. करंट फक्त कोणत्या ब्रांच मधून, वरच्या ब्रांच मधून असं जाऊन असं निघून जाईल. मग त्या टायमाला तुम्ही हे जॉकीचा पॉईंट उचलणार. आता जॉकीचा मग जॉकी तुमचा इथं जेला येतोय, क्लिअर. मग तुम्हाला एवढी L1 भेटलाय आणि त्याच्या खालची एवढी लेंथ L2 भेटली. समजलं? समजलं का? हे ब्रांच मी शॉर्ट सर्किटेड करून टाकली, म्हणजे इथून करंट जाणार नाही फर्स्ट केस मध्ये. एवढं सोडूनच द्या तुमच्या डोक्यामधनं, काढून टाका एवढं. सर A to K1 जाणार आहे आणि मग A to ते लेंथ नाही का, J पर्यंत ते जॉकी पर्यंत, तिथून पण जाणार. तिथून मग I is equal to I1 plus I3. इथं करंट ऍक्च्युअली डिवाइड होणार नाहीये. का होणार नाही त्याचं कारण सांगतोय. हे पहा, एक लक्षात घ्या, तुम्हाला ते ऍक्च्युअली समजलं नाही. मी जिथं रेड पार्ट केलाय ना, ते आपण शॉर्ट सर्किटेड करून टाकलेलं आहे. म्हणजे K2 जी की होती ती ओपन आहे. ओपन म्हणजे काय, शॉर्ट सर्किट, म्हणजे तिथून करंट पास होत नाही, कारण त्याला पुढे फ्लो होण्यासाठी काहीच नाहीये. तो इथनं ह्या रेड पार्ट मधनं करंट पास होणार नाही. मग करंट फक्त पास होईल एवढ्या भागातनं आय. सो आय इथनं पास होणार, त्याला 2 रस्ते होते, एक वायर मधनं स्वतःच्या आणि एक वरनं, बरोबर की नाही. इकडे I1 जाईल आणि इकडे I2 जाईल वायर मधनं पण जाईल ना. 2-3 टर्मिनल होते, त्याच्यातलं एक शॉर्ट सर्किट झालं, 2 आहेत. हे डाऊट याच्यात? हा. मग आता नीट लक्षात घ्या, हा करंट याच्यातनं चालला I1 आणि हा की याच्यातून जाऊन इथं गेला, मीटर मधून घुसून तो जॉकीला दिसतो इथं. आता हे जॉकी काय करतो असतो, मी अशी फिरवत असतो या वायरवरती कंटिन्युअसली. मग मला काय होतं, मी काय करतो, हे का बरं फिरवत असतो मी, कारण हा गॅलव्हॅनोमीटर त्याच्यानुसार हलतो ना. मग मी काय करतो, जॉकीचा मला हा जे पॉईंट इथं भेटतो असा, की ज्या पॉईंटला गॅलव्हॅनोमीटर 0 रिडिंग देतो. मग 0 रिडिंग त्यांनी कधी देणार, तो सिंपल गोष्ट आहे की या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत K1 करंट पास होणं बंद करेल. सर, बरोबर की नाही? हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. नाही समजलं? आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. आता ते 2 मिनिटं आधी